हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। मराठी संस्कृतीचा मानबिंदू आणि समृद्ध परंपरेचा सण असलेल्या गुढीपाडव्याचा उत्साह आज पलूस तालुक्यात पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता। कृष्णामाईच्या साक्षीने आणि निसर्गाच्या सौंदर्यात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण कृष्णाकाठ सज्ज झाला होता। सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे अंगावर झेलत आमनापूरच्या विस्तीर्ण पानवट्यावर आज पहाटे जे विहंगम दृश्य पाहायला मिळाले, त्याने उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांचे डोळे तृप्त झाले। नववर्षाच्या स्वागताची खरी लगबग आमनापूर येथील कृष्णाकाठावर पाहायला मिळाली। परंपरेनुसार गुढी उभारण्यापूर्वी ती बांबूची काठी, वेणू, पवित्र नदीपात्रात धुण्यासाठी आबालवृद्धांची एकच झुंबड उडाली होती। नदीला वर्षाची पहिली आंघोळ करण्यासाठी बच्चे कंपनीमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला। पहाटेच्या गारव्यात ही नदीपात्रात डुबकी मारून नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी मुलांनी नदीकाठ गजबजून टाकला होता। सूर्योदयाच्या वेळी नदीच्या संत प्रवाहावर पडलेली कोवळी किरणे आणि काठावर चाललेली ही लगबग यामुळे एक वेगळेच मांगल्याचे वातावरण निर्माण झालं होतं। नदीवरून काठ्या धुवून घरी आणल्यानंतर घरोघरी सर्व कुटुंबांनी एकत्र येत गुढी उभारण्याचा सोहळा पार पाडला। रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी आणि तांब्या वाहून विजयाची गुढी उभी करण्यात आली। संपूर्ण पलूस तालुका आज भक्तिमय आणि उत्साही वातावरणात न्हाऊन निघाला असून समृद्धीच्या आणि आनंदाच्या गुढ्या घरोघरी डोलताना दिसत आहेत।